या व्हिडिओमध्ये बे ते 10 पर्यंत देवनागरी पाढे एकरेगीमध्ये लेखनाविषयी माहिती समजून घेतो आहोत। तर बे ते 10 पर्यंत पाढे कोणत्या वर्गासाठी लेखन करायचं, गणिताचं हस्ताक्षर सुंदर जर तुम्हाला करायचं असेल त्यासाठी काळजी कोणती घ्यायची, उपाय कोणतं करायचं, पथ्य काय पाळायचं, नियम काय पाळायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी आपण एक रेघीत बे ते 10 पाढे लिहिण्याचे फायदे काय ते समजून घेणार आहोत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण 1 ते 100 अंक संख्या, देवनागरी संख्या, मराठी अंक एकरेगीत कसं लिहितात याची माहिती समजून घेतली। तर आपण याच्यात सुरुवातीला कोणत्याही व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार, त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये बे ते 10 हे अंक मराठी देवनागरी पाढे कशी लिहावे, त्यासाठी कोणती पथ्ये पाळायची आणि एकरेगीत लेखन कसं झालं पाहिजे याची माहिती समजून घेतोय। त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी आपण बे ते 10 मराठी लेखनाचे पाढे लिहिण्याचे फायदे काय त्याची माहिती समजून घेणार आहोत। तर एकरेगीमध्ये पाढे लिहिण्याचा सराव आपण 3री ते 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांना, तसेच मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असं पाढे लेखनाचा सराव देत असतो। तर सुरुवातीला महत्त्वाचं बे ते 10 पाढे लिहिताना काय पथ्य पाळली गेली पाहिजे, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आडव्या आणि उभ्या ओळीची समान विभागणी यायला पाहिजे। बघा, या उभ्या लाईनिंगमध्ये बेचा पाढा, 3चा पाढा, 4चा पाढा, 5, 6, 7, 8, 9, 10 या सर्वांमध्ये बघा उभ्या ओळींमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे। 3चा पाढा, 4चा पाढा या 2 ओळीमध्ये जेवढं आपण अंतर देऊ तेवढंच अंतर या 4च्या पाढ्यांमध्ये असलं पाहिजे। म्हणजेच 2 पाढ्यांमध्ये ज्या ओळी उभ्या आणि आडव्या असतील त्याच्यामध्ये समान अंतर असलं पाहिजे। एकरेगीमध्ये आडव्या हे आपल्याला अगोदरच दिलेले असतात, पण उभ्या रेषा ह्या नजरेने काल्पनिकरित्या लक्षात घ्याव्या लागतात। त्याच्यानंतर महत्त्वाचं 1 ते 10 अंक याच्यामध्ये आपण लिहून घेत असतो, म्हणजे 4 दुने 8 हे समजण्यासाठी, 5 त्रिक 15, 6 चोक 24 हे आपला पाढा कुठे चालू आहे हे समजण्यासाठी हे 1 ते 10 अंक खूप महत्त्वाचे ठरत असतात। त्याच्यानंतर जे 2 अंक असतात, उदाहरणार्थ 4 आणि 8 हे 2 अंक झाले, या 2 अंकांमध्ये समान अंतर असलं पाहिजे। बघा, हा जर बॉक्स पूर्ण लक्षात ठेवला तर या बाजूने, या बाजूने, या बाजूने म्हणजे 4ही बाजूने सारख्या प्रमाणात अंतर असलं पाहिजे, तेव्हाच आपलं अक्षर चांगले होत असतं। त्यानंतर आपण पट्टीने जर आपण त्याची विभागणी केली तर बघा, या पद्धतीने तुम्ही सरळ रेषा बघा, वरची दिशा, सर्व अंकांची वरची दिशा ही पट्टीने सारखी दिसली पाहिजे। बघा, याच्यात कोणताही अंक खाली वर असता कामा नये, तेव्हाच आपले गणिताचे हस्ताक्षर आणि पाढे लिहिणे खूप सुंदर होणार आहे। याच पद्धतीने आपल्याला उभ्या पद्धतीने सुद्धा बघता येईल। बघा, सारख्या प्रमाणात अंतर असलं पाहिजे। इथून जर आपण रेषा उभी सुद्धा मारली तर असं कोणताच अंक रेषेचा स्पर्श होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, तेव्हा आपलं लिखाण बरोबर आहे। नंतर ज्या एकरेगीमध्ये ज्या रेषा सुटतात त्या रेषेच्या खाली जास्त सरावासाठी आपण हे उभ्या पद्धतीने पाढे लिहिलेले आहेत। इथं आपलं दृढीकरण होण्यासाठी, आकलन पातळी वाढवण्यासाठी, आठवणे क्रिया सुलभ होण्यासाठी आणि जास्त सरावासाठी आडव्या पद्धतीने सुद्धा पाढे लिहिण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लिहिण्याचा सराव करा, म्हणजे तुमची आकलन पातळी वाढेल। बघा,
हा बेचा पाडा उभा न लिहिता आपण आडव्या पद्धतीने जास्त सरावासाठी लिहिलेला आहे. हा 3चा पाडा, 4चा पाडा या पद्धतीने 10 पर्यंत लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणितातला जर हुशार विद्यार्थी व्हायचं असेल तर तुम्ही एकरेगीमध्ये दररोज 2 ते 10 पर्यंत पाडे लिहिणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दररोज लिहाल अशी आशा बाळगतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 10 पर्यंत पाडे एकरेगीत लिहिण्याचे फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या गणिताचा पाया हा मजबूत होत असतो. 2 ते 10 पर्यंत जर तुम्ही चांगल्या रीतीने पाडे पाठ केला तर संकल्पना समजून घेण्यासाठी, गुणाकार भागाकार या क्रिया वेगात करण्यासाठी तुमच्या वेळेची बचत होईल. तुम्ही बघा, 2 ते 10 पर्यंत जर पाडे चांगल्या रीतीने पाठ केले तर तुमचा आत्मविश्वास वाढीस लागतो आणि जीवनामध्ये ज्या काही समस्या येत असतात त्या समस्या सोडवण्याची क्षमता तुमची विकसित होत असते. म्हणून 2 ते 10 पर्यंत पाढे दररोज पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. अजून 2 ते 10 पर्यंतचे पाढे कुठे उपयोगात येतात? तर दैनंदिन जीवनामध्ये त्याचा महत्त्वाचा उपयोग होत असतो. आणि 2 ते 10 पर्यंत जर तुम्ही चांगल्या रीतीने पाढे पाठ केलात तर तुमच्या मेंदूला चालना मिळण्यासाठी मदत होत असते. सर्वात महत्त्वाचा फायदा, उच्च शिक्षणासाठी तुम्हाला 2 ते 10 पाढे पाठ केल्याचा फायदा होत असतो. तर तुम्ही नक्कीच 2 ते 10 पर्यंत पाढे पाठ करा अशी आशा बाळगून आजची तासिका इथेच थांबवतो. धन्यवाद.